अवघ्या 7 मतांनी काँग्रेसनं केला भाजपचा पराभव। प्रभाग क्रमांक 90 मधून काँग्रेसच्या उमेदवार जिंकल्या। ट्युलिप मिरांडा यांनी ज्योती उपाध्याय यांना धूळ चारली। कोण आहेत काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा? मुंबईतला प्रभाग क्रमांक 90 कलिना वाकोला इथं विस्तारलेला हा प्रभाग काँग्रेसचं वर्चस्व राखून आहे। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात येणारा प्रभाग क्रमांक 90 मध्ये यंदा पालिकेची चुरशीची लढत झाली। यात काँग्रेसच्या उमेदवार ट्युलिप मिरांडा यांचा अवघ्या 7 मतांनी विजय झालाय। चुरशीच्या झालेल्या या लढतीत मिरांडा यांच्यासमोर अनेक पक्षांचं आव्हान होतं। भाजपसह ठाकरेंची सेना, सपा आणि अपक्षही मैदानात उतरले होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालं, पण अखेर अवघ्या 7 मतांनी काँग्रेसचं पारडं जड झालं आणि विजय पदरात आला। भाजपच्या ज्योती उपाध्याय यांना हरवत ट्युलिप मिरांडा यांनी सलग दुसऱ्यांदा पालिकेतलं नगरसेवक पद निश्चित केलं। विशेष म्हणजे फेरमतमोजणीच्या मागणीतही मिरांडाच विजयी झाल्या। कोण आहेत काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा? पाहूया। उच्च शिक्षित ट्युलिप मिरांडा या पेशानं वकील आहेत। त्या मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात। कायदा सुधारणा समितीच्या त्या सदस्य आहेत। मिरांडा या मुंबई काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आहेत। त्या माजी नगरसेविका आहेत। यापूर्वीही त्या कलिनाच्या प्रभाग 90 मधून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत। यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं मिरांडा यांना, तर शिवसेना ठाकरे पक्षानं मसूद अन्सारी यांना, तर भाजपनं ज्योती उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती। त्यामुळे इथं तिरंगी लढत झाली। या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। यात भाजपच्या ज्योती उपाध्याय यांना 5190, तर ठाकरे गटाच्या मसूद अन्सारी यांना 4067 मतं मिळाली। त्याचवेळी काँग्रेसच्या मिरांडा यांनी 5197 मतं मिळवली आणि केवळ 7 मतांनी त्या विजयी झाल्या। दरम्यान या निकालावर आक्षेप घेऊन भाजपनं फेरमतमोजणीची मागणी केली होती, मात्र त्यानंतरही निकाल कायम राहिला। मिरांडा या 7 मतांच्या फरकानं विजयी झाल्या। मिरांडा या काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत। मिरांडा यांनी थेट बिग बींना आव्हान देत बेधडक कारवाईची मागणी केली होती। महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा या बंगल्याच्या रस्ता रुंदीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी ही कारवाईची मागणी केली होती। सर्वसामान्य लोकांची घरं तोडता मग बच्चन यांना वेगळा न्याय का, असा सवाल करत त्यांनी 2021 मध्ये पालिकेला पत्र लिहिलं होतं। रुंदीकरण मोहिमेच्या अंतर्गत 2017 मध्ये बच्चन आणि इतर बंगले मालकांना रस्ते रुंदीकरण प्रकल्पासाठी त्यांच्या भूखंडाचा काही भाग देण्यासाठी पालिकेकडून नोटीस पाठवण्यात आली होती। बहुतांश भूखंड मालकांनी प्रतिसाद दिला, पण 2019 मध्ये महापालिकेनं प्रतीक्षा बंगल्याला लागून असलेल्या इमारतीची भिंत पाडली, पण अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला काहीही करण्यात आलं नाही। त्यावेळी काँग्रेस नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी हे प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आणलं, त्यामुळे त्या चर्चेत होत्या। आता यंदा ट्युलिप मिरांडा यांच्यासमोर कोणाचं आव्हान होतं ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अन्सारी मसूद अब्दुल कासिम रिंगणात होते। आम आदमी पार्टीकडून सुरेश केशव आचार्य रिंगणात होते। ज्योती अनिल उपाध्याय यांना भाजपनं उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसनं ॲडव्होकेट ट्युलिप ब्रायन मिरांडा यांना रिंगणात उतरवलं होतं। याशिवाय समाजवादी पक्षाकडून सना कुरेशी, अपक्ष म्हणून गणेश अण्णा रेड्डी, तर जॉर्ज अब्राहम हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते। शिवाय सुभाष सावंत यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली होती। इतके उमेदवार रिंगणात असतानाही काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांनी अवघ्या 7 मतांनी विजयश्री खेचून आणली। वर्षा गायकवाड यांच्या निकटच्या समजल्या जाणाऱ्या ट्युलिप मिरांडा यांचा हा विजय राज्यात चर्चेत आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।